तर हे बघा, बासुंदी बनवण्याकरिता मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे। हे दूध छान आपल्याला आटवून घ्यायचं आहे, म्हणजे 1 लिटर दुधाचं आपल्याला 3 पाव दूध करायचं आहे। तर आपण हे मीडियम फ्लेमवर छान आटवून घेऊया आणि दूध आटत आहे तेव्हापर्यंत आपण बासुंदीचा मसाला रेडी करून घेऊया। तर हे बघा, आता आपलं दूध गरम होत आहे तेव्हापर्यंत आपण बासुंदीचा मसाला तयार करून घेऊया। तर इथे मी ड्रायफ्रूट्स घेतले आहेत, बदाम घेतले आहेत, काजू, पिस्ता, अक्रोड आणि किशमिश घेतली आहे आणि अर्धा कटोरी मी इथे खोबरा किस घेतलेला आहे, थोडी इलायचीची पूड आहे आणि मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे, त्या प्रमाणात मी अर्धा कटोरी साखर घेतलेली आहे। तुम्ही किती क्वांटिटीमध्ये बासुंदी करता त्या प्रमाणात ड्रायफ्रूट्स घ्या। मी आता इथे 1 लिटर बासुंदी करत आहे, 1 लिटर दुधाची, त्या प्रमाणात मी इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। जर तुम्ही जास्त करत असाल तर त्या प्रमाणात आपले ड्रायफ्रूट्सची क्वांटिटी तुम्ही वाढवा। तर हे बघा, आता आपण मिक्सरमध्ये आपले सर्व ड्रायफ्रूट जे आहे बारीक करून घेऊया। काजू, पिस्ता आणि हे अक्रोड आहेत। तर चला आता आपण हे छान बारीक करून इथे मी काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड बारीक करून घेतलेले आहेत छान। आपलं दूध सुद्धा गरम होत आहे, तर चला आता आपण सर्व साहित्य जे आहे दुधामध्ये टाकून घेऊया। सुद्धा छान आपलं आटलेलं आहे। 1 लिटर दुधाचं आपल्याला 3 पाव दूध करायचं आहे। हे बघा, छान असं घट्ट झालेलं आहे आपलं दूध। आता आपण इथे साखर टाकून देऊया, खोबरा किस, इलायची पावडर, किशमिश आणि हा आपला बासुंदीचा मसाला छान मिक्स करून घेऊया आणि आणखी 10 मिनिट छान आणखी घट्ट होऊ देऊया, म्हणजे सर्व आपला दुधाचा मसाला जो आहे आणि साखर जी आहे दुधामध्ये छान मिक्स होईल। तर हे बघा, अगदी सिंपल आहे ही बासुंदी बनवणं, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। आणि ही बासुंदीची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा। बासुंदी करताना नेहमी लक्षात ठेवा की गॅसची फ्लेम जी आहे मीडियम ठेवा। तर हे बघा, आणखी आपण दुधाला थोडं आटवून घेऊया। तर हे बघा, आपली बासुंदी अगदी रेडी आहे। हे बघा, छान घट्ट झालेली आहे आपली बासुंदी। चला आता आपण गॅस बंद करून देऊया आणि सर्व करूया आपली बासुंदी। बघा, आपली बासुंदी थोडी थंडी झालेली आहे, तर आता आपण ग्लासमध्ये सर्व करूया आपली बासुंदी। तर नक्की बनवा छान हेल्दी आणि टेस्टी बासुंदी। हे बघा, ही बासुंदी तुम्हाला जर थंडी प्यायची असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता 1-2 तासाकरिता, आणि गरमागरम हवी असेल तर अशीच प्या। हे बघा, तर हे बघा रेडी झालेली आहे आपली बासुंदी। नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत, तेव्हापर्यंत टेक केअर, बाय बाय।